अस्सलाम वालेकुम गाइस, कैसे हो आप सब। उम्मीद करती हूँ खैरियत से होंगे। तो आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे मार्गशीर्ष महिना आहे ना, तर मग मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याचशा बायका उपवास ठेवतात। त्यासाठी झटपट बनणारी बिना साबुदाणा भिजवलेली आपण एक मस्त उपवासाचा एक फराळ बनवूया। काही ते बनवायला जास्त वेळ पण नाही लागणार आणि मग झंझट पण नसेल की आपण साबुदाणे भिजवले नाही आणि आपण आपला फराळ बनवला नाही। तर चला आपण बनवायला स्टार्ट करूया। तर गाईज, आपल्याला उपवासाचं बनवायसाठी एक अर्धा कप आपल्याला साबुदाणे पाहिजेत आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चम्मच शेंगदाणे भाजलेले कुटलेले। आणि हे आपल्याला उपवासाचं बनवायचं, त्यासाठी सेंधा नमक नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी तुमच्यासाठी साधं नमक ठेवलेलं आहे। तुम्ही सेंधा नमक वापरू शकता। आणि हे थोडेसे जिरे आणि एक बटाटा खिसलेला आहे। तर चला आपण आता बनवूया। ते इथे आपण गॅसचा फ्लेम ऑन करूया। एक छोटी कढई ठेवून आपण त्याच्यात साबुदाणे मस्त 2 मिनिटं भाजून घेऊया, कारण का ते आपल्याला वाटायचे आहेत, तर ते लवकर वाटून होतील म्हणून। त्याला 2 मिनिटं आपण भाजून घेऊया। तर इथे आपले साबुदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून ह्याला मस्त थंड करून ह्याला आपण बारीक वाटून घेऊया। तर इथे आपले साबुदाणे थंड झालेले आहेत। एक मिक्सरचं जार घेऊया आणि ह्याला एक बारीक पावडर करून घेऊया। त्याला पावडर करून घेऊया। तर इथे आपले साबुदाणे वाटून झालेले आहेत। हे बघा, आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचे, दरदरेच ठेवायचे थोडेसे। तर इथे आपण एक बाउल घेऊया, त्याच्यामध्ये आपलं हे साबुदाणा ॲड करूया। आणि जे काय आपले जिन्नस आहेत ना, हे हे शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि जिरं आणि मीठ टाकूया। आणि आपलं जे बटाटा खिसलेला आहे तो सुद्धा टाकूया। त्याला मस्त एकजीव करून घेऊया। आता सर्व जिन्नस एकत्र केले, साबुदाणा पावडर आणि जे काय आपले शेंगदाण्याचा कूट वगैरे आहे ना, तो एकदम एकजीव करून घेतलेला आहे। त्याला मस्त मिक्स करून घेऊया। आधी पाणी टाकूया ना, गरज पडली तरच आपण पाणी ह्याच्यात ॲड करूया। हे बघा गाईस, अशा पद्धतीत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाण्याची थोडीशी गरज पडेल, तर आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया। तर आता थोडंसं पाणी ॲड करूया। 1 चम्मचच्या अनुसार पाणी घेतलंय मी, जास्त घेतलं नाही पाणी। थोडं पाणी आणखीन हवंय। हे बघा मित्रांनो, थोडं ड्राय वाटते, थोडं आणखीन पाणी टाकू याच्यात। साबुदाणा पाणी जास्त ऑब्झर्व करतो। तर हे आपलं तयार आहे। आता ह्याच्या छोटे छोटे गोळे करून एक टिक्की टाईप बनवूया, म्हणजे असं।
अशा पद्धतीत तर हे आपलं अशा पद्धतीत आपल्याला सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तर का मित्रांनो, अशा पद्धतीत आपल्याला सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत मस्त. हे बघा, अशा पद्धतीत आपल्याला बनवून घ्यायचे आहेत सर्व. तर हे बघा, अशा पद्धतीत आपल्याला बनवायचे आहेत. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तर आता आपण ह्याला शॅलो फ्राय करूया. कारण का हे उपासाचं आहे ना, तर आपल्याला जास्त उपासात तेल पण नाही खायचं आहे, म्हणून शॅलो फ्राय करूया. तर इथे आपण गॅसचा फ्लेम ऑन करूया. त्यावर एक मस्त तवा ठेवूया आणि थोडं तेल ॲड करूया. 1 चम्मचच्या अनुसार मी तेल घेतलेलं आहे. तर इथे आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण याच्यात ही टिक्की टाकूया. चला चेक करूया. तर अशा प्रकारे आपण सर्व टिक्क्या फ्राय करून घेऊया. आणि गॅसचा फ्लेम लो ठेवूया, कारण का ती एकदम मस्त क्रिस्पी होऊ दे. तर मित्रांनो, एका साईडनी आपली फ्राय करून झालेली आहे. तर दुसऱ्या साईडनी पण फ्राय करूया. तर हे बघा मित्रांनो, आहे ना. तर आता दुसऱ्या साईडनी पण चांगली क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. तर आपले हे वडे शेकून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. तर का मित्रांनो, इथे आपले खरपूस वडे तयार झालेले आहेत. तर इथे आपले वडे तयार झालेत. आपण याला काढून घेऊया. एका प्लेटमध्ये अच्छे काढून घेऊया. तर हे बघा मित्रांनो, किती क्रिस्पी झालेले आहेत आपले हे वडे. आणि आपल्याला काय झंझटसुद्धा नाही की आपल्याला साबुदाणे पहिले अशी 1 तास 2 तास भिजवून ठेवायची गरज आहे. तर हे बघा, किती मस्तपैकी आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत, होय की नाही. आणि खूपच फारच कमी तेलामध्ये हे बनणारे वडे आहेत. तर हे वडे आपले खूप कमी तेलामध्ये बनणारे आहेत. हे बघा, तेल पण नाही जास्त लागत आहे. खूप कमी तेलामध्ये बनणारे वडे आणि किती सोप्या पद्धतीने आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला, आणि हे बघा किती क्रिस्पी आहे. आता मी ह्याला खाऊन दाखवते तुम्हाला. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम ज्युसी टाईप आहे. तर हे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता किंवा दही बरोबर पण खाऊ शकता. तर आपला हे उपासाचा टिक्की बनवून रेडी आहे. तर का मित्रांनो, हे आपले साबुदाण्याची उपासाची टिक्की बनून रेडी आहे. जर का तुम्हाला आमची व्हिडिओ चांगली लागली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, ताकी आमची व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. अल्लाह हाफिज.